नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊयात दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। फुलंब्रीत चोरीचा पर्दाफाश, पोलिसांच्या सतर्कतेला सलाम। फुलंब्रीतील 2 घरफोड्यांच्या घटनांमागील चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। पोलिसांच्या सतर्क कारवाईने बालूसिंग टाक हा शिताफिडे पकडला गेला। त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। फुलंब्री पोलीस ठाण्याच्या पथकाने छान तपास करत आरोपीला अटक केली असून त्याच्यावर जालना व लातूर येथेही अनेक गुन्हे दाखल आहेत। पाहुयात पुढील बातमी। नाशिकमध्ये बिबट्याचा वावर, परिसरात भीती, वनविभाग सतर्क। नाशिकच्या जय भवानी रोडवरील लोणकरमळा परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन। रात्री 1:20 सुमारास सीसीटीव्हीत कैद झालेल्या बिबट्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण। सलग चौथ्यांदा बिबट्या दिसल्याने नागरिक चिंतेत। वनविभागाने तात्काळ पिंजरा लावण्याचे दिले आश्वासन। पाहुयात पुढील बातमी। ऑफिसमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश, कायद्याचा हात भक्कम। पैठण तहसील कार्यालयात रंगेहात लाच घेणारे कोतवाल आणि तलाठी अटक। लाचलुचपत विभाग छत्रपती संभाजीनगरच्या कारवाईने खळबळ। जमिनीच्या वाटणीपत्रासाठी मागितलेल्या 8,000 रुपयांची रक्कम पंचांसमक्ष घेतानाच आरोपी पकडले। आरोपींवर गुन्हा दाखल, अधिक तपास सुरू। पाहुयात पुढील बातमी। माझं गाव माझी सुरक्षा, कायदा नीती आणि नजरेत। छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी माझं गाव मी सुरक्षित ठेवणार संकल्पनेला विशेष दाद दिली। पिशोर पोलीस ठाण्याला अचानक भेट देऊन त्यांनी सुरक्षा व्यवस्था तपासली आणि महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। मोहरा गावात बसवलेले 57 सीसीटीव्ही कॅमेरे गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी मोलाचे ठरले। पोलीस आणि ग्रामस्थांचा समन्वय अतिशय प्रभावी असल्याचे त्यांनी मान्य केले। पाहुयात पुढील बातमी। शिक्षणाचा पायसा उद्ध्वस्त, जबाबदार कोण? बदलाची गरज अमर्याद। बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा खस्ताहाल, विद्यार्थी व शिक्षक जीव मुठीत घेऊन शिकवतात। वरवटी कोठोळे वस्तीतील शाळा मागील 26 वर्षांपासून झाडाखाली, वर्ग खोलीही नाही। भाळवणी वस्तीतील शाळेवर छत नाही, पाणी आणि स्वच्छताजन्य सुविधा अगदी नगण्य। या सर्व त्रासाला जबाबदार प्रशासन आणि जिल्हा परिषद आहे। आम आदमी पार्टीच्या माजी सैनिक अशोक एडे यांच्या नेतृत्वाखाली हे संतापजनक वास्तव जनतेसमोर आणले जात असून मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे। पाहुयात पुढील बातमी। कानबाई मातेचा उत्सव, श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचा संगम। खानदेशात श्रद्धेने साजरा झाला कानबाई मातेचा उत्सव। साक्रीसह संपूर्ण खानदेशातील हजारो भाविक व बालगोपालांनी पारंपरिक विसर्जन मिरवणुका आणि उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। पारंपरिक वाद्यांच्या गजरात, महिलांच्या रांगोळी सजावटीत आणि लहान यांच्या पारंपरिक पोशाखांनी गावचे वातावरण भक्तिभावाने उजळले। या धार्मिक सणाने खानदेशातील सांस्कृतिक ऐक्य अधिक दृढ केले। पाहुयात पुढील बातमी। कारागृह सुरक्षा, मजबूत न्याय आणि जबाबदारीची पहिरेदारी। पैठणच्या खुले कारागृहातील जेल पोलीस प्रशांत किरण खुले यांची धडाकेबाज कामगिरी। 3 ऑगस्ट रोजी पलायन केलेल्या जन्मठेपेच्या सजायुक्त बंदी राहुल लिंबाची लांडगे याला अचूक तपास आणि धाडसी शोध मोहिमेने पकडले। या धैर्यपूर्ण कारवाईबद्दल प्रशांत खुले यांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्यता दिनी सन्मान प्रशस्तीपत्राने गौरविण्यात येणार आहे। पाहुयात पुढील बातमी। शिक्षणाची देखभाल नाही, जबाबदार कोण? बदलाचा प्रयत्न आता। बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची खस्ताहालत स्थिती चिंताजनक। वरवटी कोठोळे वस्तीतील शाळा 26 वर्ष झाडाखाली, वर्गखोली आणि आत्मसंरक्षणाची कोणतीही सुविधा नाही। भाळवणी वस्तीतील शाळेत छत नाही, पाणी व स्वच्छतागृहे नाहीत। अंथरवण पिंपरी तांड्यातील शाळेचा छत कोसळले असून दुरुस्ती नाही। शिक्षक, विद्यार्थी जीव धोक्यात घेऊन जबाबदार प्रशासन व जिल्हा परिषद या स्थितीस दुरुस्त करावी। आम आदमी पार्टीच्या माजी सैनिक अशोक एडे यांच्या नेतृत्वाखालील ही मोहीम कार्यरत असून मोठ्या दुर्घटनेची वेळीच दखल घेणे आवश्यक। पाहुयात पुढील बातमी। कृतज्ञतेच्या आरतीने नाशिक उजळलं, सत्याचा विजय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 7ही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता होताच नाशिकच्या श्री द्वारकेश्वर महादेव मंदिरात रुद्र ग्रुपतर्फे महाआरतीचे आयोजन। 17 वर्षांच्या संघर्षानंतर सत्याचा विजय। कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी देवासमोर कृतज्ञता व्यक्त केली। मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि संघटनांचे प्रतिनिधी या भावपूर्ण महाआरतीत सहभागी झाले। पाहुयात पुढील बातमी। घराचे स्वप्न साकार, आमदारांच्या प्रयत्नांना सलाम।
मनमाड शहरातील झोपडपट्टी आणि IUDP धारकांना हक्काचे घर मिळवण्यासाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पुढाकाराला यश. सर्वांसाठी घरे 2022 या योजनेअंतर्गत शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याची प्रक्रिया सुरू. चांदवड रोडवरील शिबिरात शेकडो लाभार्थ्यांनी अर्ज सादर करत घराची स्वप्न साकार करण्याचा आनंद अनुभवला. प्रशासनाचं आश्वासन, लवकरच प्रत्येक कुटुंबाला हक्काचं घर मिळणार. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.